वातावरणात होणाऱ्या बदलावामुळे पारंपरिक शेती परवडत नसल्यानं शेतकरी आता वेगवेगळे प्रयोग करताना दिसून येत आहेत। नंदुरबार जिल्ह्यातील शहदा या ठिकाणचे शेतकरी राजेश पाटील यांनी ड्रॅगन फ्रूटच्या लागवडीची शेती केली। 20 एकर जमीन असून ते पारंपरिक शेती करतायत। नैसर्गिक आपत्तीमुळे त्यांचं मोठं नुकसान होतं। पारंपरिक शेती करत असताना त्यांनी आपल्या 5 एकर क्षेत्रावर ड्रॅगन फ्रूटचा प्रयोग केला। गेल्या वर्षी त्यांनी गुजरातहून ड्रॅगनचं रोप आणलं। आपल्या 5 एकर क्षेत्रावर या रोपाची बाग लावली। एकूण 8000 रोपं त्यांनी लावली आहेत। ही रोपं 8 बाय 12 फूट या प्रमाणात त्यांनी लागवड केली। एकाच ठिकाणी 4 रोपं लावून त्या ठिकाणी 6 फूट सिमेंटचा खांब उभा केला। या खांबाला वरती गोल्ड रिंग लावून त्याला छत्रीचा आकार दिला। 2 वर्षात ही रोपं साधारण 5 ते 6 फूट उंचीपर्यंत वाढली असून आता त्यांच्या बागेत रोपं 2 वर्षाची झाली आहेत। त्यांना आता उत्पादन सुरू झालंय। आतापर्यंत 80 ते 90 क्विंटल उत्पादन निघालंय। यातून त्यांना 15 लाखाचं उत्पादन मिळालंय। बाहेरील व्यापारी येऊन 150 रुपये किलोने खरेदी करत असल्याची माहिती त्यांनी दिली आहे। माझ्याकडे 20 एकर शेती आहे। त्याच्यात मी 5 एकर ड्रॅगन फ्रूट लावलंय। साधारण मी 2000 खांबे लावले, तर एका खांब्याला 4 रोपं लावले आणि रोपं मी गुजरातहून मागवलंय। एक रोप मला 60 रुपयाला पडलं होतं आणि या आतापर्यंत 20 लाख रुपये 25 लाख रुपये खर्च आला आहे मला आणि 2 वर्ष झाले याला। फळं निघायला सुरुवात झाली आहे। आत्तापर्यंत 80 ते 90 क्विंटल माल निघाला आहे। साधारण 150 रुपये किलोने माझ्या जागेवरनं घेऊन जात आहे। ऑर्डर आली तर मी पण पोचवतो। 12 ते 13 लाख रुपयाचा माल निघाला आहे। एकदम चांगली शेती आहे आणि याचे वैशिष्ट्य असं आहे फळाचं, शुगर, BP, कॅन्सर याच्यावरती खूप चांगला रिझल्ट आहे याला आणि शाद्याच्या शेतकऱ्यांनी पण करायला पाहिजे इकडच्या आणि चांगलं उत्पन्न आहे याला। सातपुड्याच्या डोंगराळ भागात आदिवासी शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकांना फाटा देत या शेतीकडे वळावं आणि चांगलं उत्पादन ड्रॅगन फ्रूट्स मधून मिळतं। शेतकऱ्यांनी बाजारपेठेचा विचार करून शेती करावी असं आवाहन राजेश पाटील यांनी केलंय। हे फळ दुकानदार 80 रुपये 90 रुपयाने नगवर निघतोय आणि नाशिक मुंबईला 250 ते 400 रुपयापर्यंत याला किलोने मागणी आहे। शहादा तालुक्यात आणि नंदुरबार जिल्ह्यात 2 शेतकऱ्यांनी आम्ही केलं आहे आणि शहादा तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी सुद्धा करायला पाहिजे। शेती चांगली आहे, उत्पन्न चांगलं आहे। आपण दुसऱ्या शेतीत पण मेहनत करतोय, तर याच्यात मेहनत केली तर चांगलं उत्पन्न निघेल आणि हे करायला पाहिजे। शेतातील समस्या आणि नैसर्गिक आपत्ती याचं भांडवल न करता पाटील यांनी प्रयोगशील प्रयत्न करत ड्रॅगन फ्रूटचा यशस्वी प्रयोग केलाय। त्यामुळे तो इतर शेतकऱ्यांना नक्कीच आदर्श ठरेल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।